विधानसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग पंढरपूर यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये आज वाखरी तालुका पंढरपूर या ठिकाणी देशी मद्याची अवैध वाहतूक करत असताना चारचाकी वाहनासह मद्यसाठा जप्त करून उमेश हिरालाल चव्हाण राहणार भाळवणी याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती निरीक्षक पंकज कुंभार यांनी दिली। सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला चारचाकी वाहन क्रमांक MH13FK 6037 असून मुद्देमालाची एकूण किंमत 3,76,880 रुपये इतकी आहे। सदरची कारवाई पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क सोलापूर अधीक्षक भाग्यश्री जाधव, उप-अधीक्षक SR पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे, बापू चव्हाण, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गुरुदत्त भंडारे, जवान विजय शेळके, प्रकाश सावंत, विनायक वाळुंजकर, वाहन चालक रामचंद्र मदने यांनी केली। संबंधित गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक पंकज कुंभार हे करत आहेत। अवैध मद्य विक्री, अवैध धंदे व वाहतुकी विरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 अथवा व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 या नंबरवर कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे निरीक्षक पंकज कुंभार यांनी सांगून अवैध मद्याबाबतची माहिती कळवण्याचे आवाहन केले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।